डोकेदुखीवर 10 घरगुती उपाय. 1. तुळशीची 10 ते 12 पानं 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यावे. पाणी निम्म होईपर्यंत उकळावे. पाणी कोमट झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मध घालून पाणी प्यावे. 2. सर्दी खोकला ह्या कारणामुळे डोके दुखत असेल तर 3 ते 4 लवंग आणि 2 चमचे ओवा तव्यावर गरम करून सुती कपड्यात गुंडाळून डोक्याला शेक दिल्यास डोके दुखणं थांबतं. 3. कोमट पाण्यात अर्धा लिंबू मिसळून पाणी पिल्यास डोके दुखणं कमी होते. 4. आलं आणि लिंबाचा सरस समप्रमाणात घेऊन सेवन केल्यास डोकेदुखी कमी होते. 5. अनेक वेळा शरीरामध्ये पाण्याची कमतरता असल्यास डोकेदुखी होते. त्यासाठी पाणीदार फळे खावीत, जसे की कलिंगड, द्राक्षे, खरबूज तसेच नारळ पाणी पिल्यास फायदा होतो. 6. ऑक्सिजनच्या कमीमुळे सुद्धा डोकं दुखू लागते. त्यासाठी मोकळ्या हवेत जाऊन दीर्घ श्वास घ्यावा आणि सोडावा. असे केल्यास फायदा होतो. 7. डोक्यांच्या नसांना सूज आल्यामुळे सुद्धा डोकेदुखी होते. अशा वेळेस कपाळ आणि कानाच्या जवळ बर्फाचा शेक दिल्यास आराम मिळतो. 8. आलेयुक्त चहा पिल्यास डोकेदुखी कमी होते. 9. अर्ध डोकेदुखी होत असेल तर कच्चा पेरू घेऊन तो उगाळून डोक्यावर लावल्यास डोकेदुखी नाहीशी होते. 10. 2 लवंग कुटून त्यात पिंपळ पावडर आणि मध घालून हे मिश्रण खाल्ल्यास डोकेदुखी बंद होते. अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.